कार्यशाळेसाठी उपस्थित असलेले आणि आयोजक पवार साहेब, SRJ सोमण साहेब, पालने मॅडम, स्नेहाताई दुबे, ज्यांनी चांगला पुढाकार घेतला अशा स्नेहाताई आमदार, तले साहेब, माझे पत्रकार मित्र, इथे उपस्थित असलेले सर्व आर्किटेक्ट, विकासक, झोपडपट्टी धारक आणि सर्व सन्माननीय नागरिक, अतिशय चांगल्या विषयाला सुरुवात झालेली आहे. 4 वर्ष उलटून गेली. 2020 साली आयुक्त साहेब तुम्ही आम्हाला केव्हा सांगितलं नाही असं काय, म्हणजे आमचंही काम होतं, पण खऱ्या अर्थाने परिवर्तनाला सुरुवात झाली. अतिशय चांगला हा प्रकल्प आहे. अनेक प्रश्न आमच्या स्नेहाताईने विचारले. मी पालने मॅडमला जवळजवळ 25 वेळा फोन करून विचारलं, पालने मॅडमचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे की ते मी जेवढे प्रश्न विचारलं त्याचं उत्तर दिलं आणि आणखीन प्रश्न विचारा, आणखीन तुमच्या मनातला शंका सांगा. म्हणजे 3-4 दिवसामध्ये एवढे प्रश्न त्यांना विचारले की कशा प्रकारे ही स्कीम करता येईल आणि यशस्वी करता येईल. काय होतं साहेब, वसई विरारमध्ये निवडणुकी आल्या की झोपडपट्टीवाल्याला झोप लागत नाही. आणि इथे एक बरं आहे की आउटबोर्डसाठी कोणाचा फोनही लागत नाही, तुम्ही सगळ्या परमिशन देणार आहात, त्यामुळे तोही त्रास होणार नाही. बिल्डर जे विकासक येतील त्यांना चांगल्या पद्धतीने हे विकास इथे करायला मिळेल. पण इथे साहेब प्रश्न असा की 4-5 पुणे आदिवासी जमीन आहेत, फॉरेस्ट लँड आहेत, प्रायव्हेट लँड आहेत, शासकीय जागा आहेत, मिठागराच्या जागा आहेत, वेटलँड आहेत. अशा प्रकारच्या जागेमध्ये जेव्हा आपण ह्या संदर्भामध्ये सर्वे कराल किंवा आपला सर्वे स्पॉट ठरवाल त्यावेळेला इथे वसईमध्ये, वसई विरार शहर महापालिका क्षेत्रात आणि ग्रामीण भागा आजूबाजूच्या किती ठिकाणी हे यशस्वी होऊ शकतं याचाही आपल्याला अभ्यास करावा लागेल. काय झालं, इथे आपल्याला ज्या पूर्वी झोपड्या होत्या तिथे आता ग्राउंड प्लस 4 इलिगल लो बेरिंगच्या बिल्डिंग झाल्या. म्हणून नालासोपारा बाबुलपाड्यामध्ये तर तुम्ही नगीनदास पाड्यामध्ये पूर्वीच्या सर्वेमध्ये सर्व चाली होत्या. गेल्या 10-15 वर्षामध्ये तेथे ग्राउंड प्लस 4 बिल्डिंग झाल्या. त्या संदर्भात आपलं काय धोरण असणार आहे? मी पालने मॅडमला काल विचारलं, ते म्हणाले की संयुक्तरित्या आपल्याला ते करता येतं. तर त्या संदर्भात ती क्लिअरिटी झाली अधिक तर चांगलं होईल असं या निमित्ताने मला सांगायचं आहे. आणि याचे फायदे खरोखर अतिशय चांगले फायदे की नरक या आत्मा आमच्या झोपडीतले राहणारे लोक आज नरकात राहण्यासारखं तुम्ही बघितलं तर संडासाचं घाण पाणी त्यांच्या दारातून जाते आणि 2 फुटावरती त्यांना जेवायला बसावं लागतं. अँब्युलन्स तिथे जाण्याचा तर प्रश्नच येत नाही, खेळाला तर मैदानच नाही. अशा अनेक प्रकार, घरात प्रायव्हसीही राहतच नाही अशा प्रकारे आज या बैठक चाली आमच्याकडे आहेत. आणि त्यासाठी आमच्या आयुक्तांनी पुढाकार घेतला, आमच्या स्नेहाताईंनी पुढाकार घेतला. तुम्ही त्यासाठी चांगला, तुमचा तर डिपार्टमेंटच आहे पण चांगली साथ देता. पण हे करत असताना वसईमध्ये नालासोपारा विरार महापालिका हे आपल्याला यशस्वी करायचंच आहे. पण आपल्याला तर ह्याबरोबर 2 क्लस्टर आणि हे संयुक्तरित्या आपल्याला करता येतं का? की क्लस्टरचे फायदे, SRA चे फायदे, कारण जिथे SRA करता येतं तिथे क्लस्टर करता येतं. की आमची इच्छा अशी आहे, आम्ही इथले आमदार म्हणून आमची इच्छा अशी आहे की या वसई विरार शहरातील महापालिका आणि बाजू क्षेत्रातील 100% झोपडपट्टीला जे राहतात त्यांना त्यांच्या मालकीचं घर मिळावं अशी आमच्या सगळ्यांची प्रामाणिक इच्छा आहे. मग त्यासाठी क्लस्टर मी जे सांगितलं म्हणजे क्लस्टर आणि हे संयुक्त आयुक्त साहेब वापरता येतं का, आपल्याला करता येतं का, तर त्याचाही अभ्यास झाला. जिथे SRA करता येईल असेल तिथे SRA करू, जिथे आपल्याला क्लस्टर करता येत असेल तरी क्लस्टर करू. आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये तुमची 5 वर्षाचीच मुदत असते की 5 वर्षात तरी घर बांधलं पाहिजे, घर बांधून ताबा दिला पाहिजे. त्यामुळे हे दोन्ही करता येत का ह्यासाठी आपण जर आम्हाला मार्गदर्शन केलं तर अतिशय चांगलं होईल. आणि आता पोझिशन 5 वर्षात तुम्ही सांगितलं देणार, 3 वर्षात देणार, पण नाही दिलं तर त्याला काय पेनल्टी वगैरे बिल्डरला ठेवणार आहात का, हा विषय आहे. त्याचबरोबर त्यांना राहायला तुम्ही त्यांना ट्रान्झिट कॅम्प सांगा. मग ट्रान्झिट कॅम्प असेल किंवा तुम्ही जेव्हा ट्रान्झिट कॅम्प देणार तेव्हा तो
लांब आहे किती लांब आहे त्याप्रमाणे, किंवा भाडं देण्याचं भाडं किती असणार त्यांना, त्या ह्याच्या भाड्याप्रमाणे त्यांना राहता येईल का, की या नाहसोपारा वसई विरारमध्ये जे भाडं चालू आहे तेव्हा त्यांना राहता त्या भाडं त्यांना परवडेल का, ह्याही गोष्टीचा विचार केला पाहिजे. 2.5 लाखाचा जो 2011 ह्या दरम्यानच्या झोपड्या त्यांना 2.5 लाख रुपये तुम्हाला भरावे लागणार. म्हणजे ते 2.5 लाख झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांना कशा प्रकारे ते उभे करणार, त्यासाठी शासनाची कशी काय प्रोव्हिजन आहे की 2.5 लाख रुपये त्यांना लोन देणं, त्याचं 15 वर्षाचा इन्स्टॉलमेंट ठेवणं, असं काय शासनाचं आहे का? ह्या गोष्टीचा आपण खुलासा केला तर अधिक चांगलं होईल. मी आमच्या पवार साहेबांचे, आमच्या स्नेहताईचे आणि आपले सर्वांचे मनापासून कौतुक करतो. इथे पत्रकारही चांगल्या मोठ्या प्रमाणे आलेले आहेत, विकासकांनी त्यासाठी आपला इंटरेस्ट घेतलेला आहे, आणि आर्किटेक्टलाही मी विनंती करेन की ह्या स्कीमचा तुम्ही अधिक चांगला अभ्यास करा. कारण आपल्याला वसई विरार महापालिका क्षेत्र हे झोपडपट्टी मुक्त करायचं आहे. जसं टँकर मुक्त होण्याच्या दिशेने चालू आहे तसं झोपडपट्टी मुक्त, चांगल्या हवेत चांगल्या ठिकाणी सगळ्यांना राहता यावं, ह्यासाठी आपल्या सर्वांची आवश्यकता आहे. विकासकाची आहे, आर्किटेक्टची आहे, अधिकाऱ्याची, त्या अधिकारी त्या दृष्टीने काम करतात, माझ्या पत्रकार मित्राची आहे आणि आपल्या सर्व नागरिकांची आहे. निश्चितपणे मला विश्वास आहे की ज्या तडफेने ज्या इच्छेने सरकार काम करतं, केंद्र सरकार, राज्य सरकार, आमच्या महापालिकेचे अधिकाऱ्यांनी आपणही काम करता, निश्चित आपल्याला यश मिळेल असा मला ठाम विश्वास आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून अधिकारी वर्गाचे आभार मानतो, सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. तर पहिला जो आहे की खाजगी जागा असेल तर मोबदला कोण देतं, तर याचा उत्तर असं आहे की लँड ॲक्विजिशन आमच्याकडनं होतं आणि डेव्हलपर जो आहे तो मोबदला आम्ही ठरवून देतो आणि ते डेव्हलपरला ते पेमेंट करावं लागतं. तर पहिला प्रश्न क्लिअर असेल असं मला वाटतं. तुमच्याकडे खाजण जमिनी जास्त आहेत असं मॅडमच्या बोलण्यातनं आलं, तर जमिनी कुठल्या जमिनीवर आपण प्रकल्प करू शकतो हे मी थोडक्यात सांगतो. आता आपल्याला जे अधिकार दिलेले आहेत या ऍक्ट प्रमाणे, तर महाराष्ट्र शासनाच्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनींवर किंवा खाजगी मालकीच्या जमिनींवर आपण एक प्रकल्प करू शकतो. केंद्र सरकारच्या जमिनी म्हणजेच रेल्वे, फॉरेस्ट, सॉल्ट पॅन, SRZ किंवा CRZ जे आहेत ह्या जमिनींवर आपल्याला हे प्रकल्प करता येत नाही. त्याच्यासाठी प्रक्रिया सुरू आहे, नीती आयोगाकडनं सर्वे झालेला आहे आणि ती पण प्रक्रिया सुरू आहे. काही दिवसांनी त्याच्या बाबतीत एक धोरण ठरेल आणि त्या जमिनींवरचं सुद्धा SRA करायला आपल्याला परमिशन काही दिवसांनी मिळू शकेल. तर महाराष्ट्र शासनाने सुद्धा तसा प्रस्ताव नीती आयोगाला पाठवलेला आहे आणि नीती आयोगाचे अधिकारी आणि आमच्यात सुद्धा संवाद झालेला आहे. पण ती पुढची स्टेप आहे. आता सध्या तरी तुम्हाला उत्तर असं आहे की महाराष्ट्र शासनाच्या मालकीच्या जमिनी आणि खाजगी जमिनी याच्यावर आपण प्रकल्प करू शकतो. त्यानंतर पुढचा मुद्दा विचारला की झोपडपट्टी धारकाला तुम्ही तिथून विस्थापित करणार, तर मग त्याला कुठे ठेवणार, तर त्याला 2-3 ऑप्शन आहेत. एक, डेव्हलपर त्याला एक ठराविक भाडं ठरवून देतात. सोसायटी आणि डेव्हलपर याच्यामध्ये एक करार होतो भाड्याच्या संदर्भात आणि ते भाडं त्याला दिलं जातं आणि मग तो कुठे भाड्याने आपलं घर घेऊन राहू शकतो. ते भाडं देण्याचे त्याच्यावर बंधनकारक आहे, त्याच्यावर आमचंही लक्ष असतं, ते सुनिश्चितपणे भाडं मिळेल याच्या बाबतीत आमच्याकडे सहकार विभाग आहे, तो पूर्ण त्याच्यावर मॉनिटर करत असतो. दुसरं, भाडं वाचवायचं असेल डेव्हलपरला तर त्याला परमनंट ट्रान्झिट कॅम्प नावाचा एक विषय आहे की तो एखादी बिल्डिंग बांधून तिथे या लोकांना शिफ्ट करू शकतो. ती पण आपल्याकडे सोय आहे, डेव्हलपरच्या मनावर आहे. पुढचा स्कीम आदिवासी जमिनीच्या संदर्भात आपण चांगला मुद्दा विचारला की परवाच चर्चा झाली त्याच्यात. तर याच्यावर आपल्याला सध्या तरी शासनाचे परमिशन घेऊन स्कीम करता येते. आदिवासींच्या जमिनी असतील ते महसूलची फायनल परमिशन असते तर ती घेऊन आपल्याला करता येते, ती मिळून जाते, काय प्रॉब्लेम नाही. आता याच्यात रिलॅक्सेशन मिळण्यासाठी आपण काल चर्चा झाली मीटिंगमध्ये, पण ते आता बघू काय होतं त्याच्यात. पण आता सध्या तरी आपल्याला परमिशन घ्यायची महसूलची आणि करता येईल, काही प्रॉब्लेम. आता दुसरं जे विचारलं की कालावधी किती आहे, म्हणजे आम्ही जे लेटर ऑफ इंटेंट देतो त्यामध्ये कालावधी असा आहे की
4000 मीटरचा प्लॉट असेल आणि 200 झोपड्या असतील तर त्याला 36 महिन्याचा कालावधी आपण कायद्याने दिलेला आहे. 36 महिने म्हणजे 3 वर्ष. आणि 1000 स्क्वेअर मीटरचा 10,000 स्क्वेअर मीटरचा प्लॉट असेल आणि 500 झोपडीधारक असतील तर त्याला 60 महिन्याचा कालावधी आम्ही कायद्याने प्रिस्क्राईब करून देतो. 60 महिने 5 वर्ष. तर असं साधारण या कालावधीत या स्कीम पूर्ण झाल्या पाहिजे अशी अपेक्षा आहे. आय थिंक मला वाटतं